हॅलो वेदिका, तू रेडी झालीस? हा, आणि आज काय आहे? ओके, आणि आपण कुठे जाणार आहे? ओके, वेदू काय म्हणाली हे तर मला कळलं नाही, पण याचा अर्थ वेदूला माहिती आहे की आज तुझा प्लॅन काय आहे. हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. जसं की वेदिकाने सांगितलं, आजचा हा ब्लॉग असणार आहे सरप्राईज प्लॅन फॉर आई आणि बाबांची ॲनिव्हर्सरी. चला तर मग बघूया सगळे रेडी आहेत का नाही. आता वेदू सगळ्यांना जाऊन बघणार की सगळे रेडी आहेत की नाही. हो बाळा, झालं माझं, फक्त टिकलीच लावायची आता, झालं. ओके ओके, तर इथे आमच्या आई रेडी होत आहेत. त्यांना अजिबात कल्पना नाही आहे की काय नेमकं सरप्राईज असणार आहे, कुठे जायचं आहे. पण त्यांना आम्ही एक पर्टिक्युलर एक छान असा क्लासिक लुकमध्ये रेडी होण्यासाठी सांगितलं आहे. आणि हा आईबाबांचा सुंदर असा फोटो. आणि हा आहे आमच्या घरातला 2 नंबरचा डॉन, म्हणजेच जिजाराणी, जी ऑलरेडी उशिरा उठली आहे आणि तिला नाश्ता करायला खूप लेट झालं आहे. सो ती मला म्हणली, मोठी मम्मी ओके, मी पटकन नाश्ता करून तुमच्याबरोबर येणार. ओके. पूजा, पूजा आवरलं का ग? झालं, 1-2 मिनिट झालं. बा, आपल्याला निघायचं, उशीर होतोय. शिव कुठे? शिव बाबांकडे बहुतेक. मग चल चल, त्याला घे. मग त्यानंतर मी गेले दीदीकडे तिला एक्झॅक्ट प्लॅन काय आहे ते विचारायला. चला तर मग बघूया काय प्लॅन आहे. आपण चाललोय जेवण करायला लंचसाठी बाहेर. ओके, हे त्यांना आपण सांगितलेलं आहे का? ओके, सरप्राईज, व्हेरी गुड. पण आपण कुठे चाललोय ते आपल्या व्ह्यूअर्सला कळलं पाहिजे. तर ते सरप्राईज कसं राहील? ओ, खरं का? सरप्राईज ओनली. ओके ओके, ठीक आहे, लेट इट बी अ सरप्राईज. पण मला तू प्लेस तर सांगशील? प्लेस पण नाही सांगत. हाऊ मीन. ओके गाईज, आपण गेस करूया किंवा आपण आपल्या जर्नीतच बघूया की आपण नेमकं कुठे चाललोय आणि आई बाबांना एक खूप छान सरप्राईज देणार आहे. तर चला सगळे जाऊया, स्टे ट्यून. बाबा आणि भाऊजी खाली बसलेत, त्यांना आपण विचारूया त्यांना प्लॅन बद्दल काय माहिती. अरे पण जायचंय कुठं? ते एक सरप्राईज आहे हो. तुम्ही चला, तर आवरलंय ना तुमचं? तुम्ही रेडी आहात ना? शिव, तू रेडी आहेस का? त्यांच्या अॅनिव्हर्सरी निमित्त आम्ही एक सरप्राईज प्लॅन केलाय, तर सगळ्यांनी रेडी राहा. भाऊजींना माहितीये का सरप्राईज काय? ओके, तर त्यांनाही काही माहीत नाहीये. आपण जाऊया मुलांकडे आणि त्यांना विचारू. रेडी का? चला, काय आज? व्हेरी गुड. मग आपण त्यांना काय देणार आहे? इथं आमची मुलं खूप मस्ती करण्यात मग्न आहेत, पण त्यांना खूप एक्साइटमेंट आहे. चलो लेट्स. कुठे जायचं आपल्याला? सरप्राईज आहे. अरे वा. चला चला चला, जाऊया. आणि इथे आमच्या वेदिकाला तिचा ड्रेस खूप आवडलेला, म्हणून ती खूप सारे पोजेस देत होती की मम्मा माझे फोटो काढ. आणि ती खूप क्यूट दिसत होती. आणि तिने सोबत तिचा स्टफ टॉय पण कॅरी. कुठं सरप्राईज? अरे वा, तुला पण माहितीये का? म्हणजे आतून तुला सांगितलंय पण आम्हाला सांगितलंच नाहीये. हाऊ मी ना. आमचा छोटासा शिवांशू बाहेर जाण्यासाठी खूप जास्त एक्साइटेड होता. चला, आपल्याला कशात जायचं आता? कुठल्या गाडीत जायचंय? मोठ्या गाडीत. कुठे हो? आणि आज ड्राईव्ह करणार होती दीदी. तिला खूप छान गाडी चालवता येते. तिने नुकतीच गाडीचा क्लास केला होता आणि ती ड्रायव्हिंग शिकली आहे. तर ती खूप छान प्रकारे आता XUV चालवते आणि आज तीच आम्हाला बाहेर नेणार आहे. इथे मुलांचा गोंधळ चाललेला, मी इथे बसणार तिथे बसणार करत. आणि इथे वेदिका रडती की मम्मा मला पुढे बसायचं आहे. सगळीच मुलं गोंधळ घालायला लागलेली. आणि तुम्ही पाहू शकता की आई खूप छान दिसत आहेत. त्यांना आम्ही मॉडर्न येट क्लासिकल लुकमध्ये रेडी व्हायला सांगितलेलं. आणि त्या बसल्या, त्यानंतर बाबाही बसले आणि आम्ही सगळे फायनली सेटल डाऊन होऊन सरप्राईजसाठी निघालो. सगळ्यांच्या गप्पा खूपच छान रंगल्या होत्या. आई बाबा खूपच आनंदी दिसत होते. अँड ॲज युज्युअल आमची दीदी विथ हर कमाल ड्रायव्हिंग स्किल्स. आणि इथे मागे बच्चे लोक आणि भाऊजी आणि पुढे पूजा आणि शिवांश बसले होते आणि वेदिका माझ्याजवळ होती. ओके, तर इथे आमच्या फॅमिलीतला एक मेंबर मिसिंग आहे, ते म्हणजे वेदूचे पप्पा, ज्यांना ऑफिसमध्ये अर्जंट काम असल्यामुळे ते आमच्याबरोबर येऊ नाही शकले. तरीसुद्धा ते आम्हाला म्हणाले की तुम्ही सगळे जा, मी तुम्हाला नंतरून जॉईन करेन. तर त्यानंतर आम्ही ऑलमोस्ट डेस्टिनेशनला पोहोचलेलो होतो. ओके, तर फायनली यू गाईज कॅन सी प्लेस रिव्हील झालेली आहे, ॲम्युनरा मॉल. पण तरीसुद्धा आम्ही सगळे
क्लूलेस होतो, कारण ॲमेनोरा मॉल जरी असला तरी तिथे खूप सारे वेगवेगळे प्लेसेस आहेत सेलिब्रेशनसाठी, पण नेमकी कुठली प्लेस हे अजूनही आम्हाला माहिती नव्हतं. आणि सगळी मुले 1 बाय 1 एस्केलेटरवर जाऊ लागली, कारण त्यांना एस्केलेटर म्हणजे जरा वेगळीच धम्माल वाटते. मग आम्ही सगळे दीदीला फॉलो करू लागलो आणि आई बाबा इकडे छान गप्पा मारत एन्जॉय करत आम्हाला फॉलो करत होते. आणि सेकंड फ्लोअर क्रॉस केल्यावरच तर फायनली आफ्टर ऑल द वेटिंग तो प्लेस रिव्हील झाला आहे. दॅट इज बार्बेक्यू नेशन. इथेच आईबाबांना आज आम्ही सरप्राईज प्लॅन केला होता. आणि मला असं वाटतं आहे की दीदीने बार्बेक्यू नेशन निवडण्याच्या मागचं कारण असं की आमच्या घरातील काही मेंबर व्हेज आहेत आणि नॉनव्हेज आहेत. त्यातून आई व्हेज आहेत आणि बाबा नॉनव्हेज खातात. सो त्यामुळे दोघांचाही इश्यू होणार नाही कुठल्याही एका पर्टिक्युलर हॉटेलमध्ये गेल्यानंतर. बार्बेक्यू नेशन एक असं ठिकाण आहे जिथे दोन्ही प्रकारच्या छान आणि चविष्ट अशा डिशेस अवेलेबल असतात. सो इथे आम्ही सगळे चेक इन केल्यानंतर सगळे सेटल डाऊन झालो, बिकॉज दीदीने ऑलरेडी टेबल बुक केलेले होते. आणि मग वेटरने आम्हाला 3 टेबल जॉईन करून एक फॅमिली टेबल अरेंज करून दिली. आणि ॲज यू गाईज कॅन सी आई बाबा पूर्णपणे क्लूलेस बसलेले होते, कारण बार्बेक्यू नेशनची जी खासियत आहे की तिथे लाईव्ह बार्बेक्यू दिला जातो, हे काय आई बाबांना माहितीच नव्हते. त्यानंतर वेटरने तिथे लाईव्ह बार्बेक्यू सुरू केला आणि तिथे त्यांना व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे ग्रिल्ड डिशेस सर्व केल्या आणि आईबाबांना त्या खूप आवडल्या. काही कारणास्तव मी ते रेकॉर्ड करू शकले नाही, बिकॉज आम्ही सगळे खाण्यात इतके मग्न होतो. आणि इथे दीदीने सगळ्या ऑर्डर्स वगैरे दिल्या आणि आम्ही सगळीकडे जाऊन स्वीट टेबल्स वगैरे एक्सप्लोअर केल्या. इथे वेदूला काही तिचा मोहच आवरत नव्हता. ती जेली बघून इतकी खुश झाली की तिने पटापट 2-3 जेलीज उचलले आणि हसू. इथे भाऊजी आणि जिजा ह्यांचं खूप सिरियस कॉन्व्हर्सेशन सुरू होतं. आणि त्यानंतर वेदूचे टेबल मॅनर्स जे ती पहिल्यांदाच एक्सप्लोअर करत होती, पण तिने खूप छान पद्धतीने कट करून ते केक खाल्ला आणि तिने तिचे कलिनरी एटिकेट्स दाखवलेत. बट आय एम प्राऊड ऑफ हर. ती इतक्या छोट्या वयात सगळं शिकते आहे. आणि त्यानंतर वेटरने सगळ्यांना सर्व केलं आणि वेदू पुन्हा एकदा हळूहळू दबक्या पावलांनी तिच्या स्वीट डिशेसकडे वळाली आणि जाऊन एक 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 केक आणू लागली. आणि हिअर शी कम्स. यावेळेस तिने वॉटरमेलन घेऊन आली आहे. आणि इकडे देवांश, वेदू आणि आमची जिजा सगळे आपापलं फूड एन्जॉय करू लागले. त्यानंतर मी पाणीपुरीही आणली होती आणि काही सॅलड घेतलं होतं. आणि त्यानंतर वेदूला आईस्क्रीमची क्रेविंग झाली आणि ती आईबरोबर आईस्क्रीम आणायला गेली. आवडलं आहे जेवण तुम्हाला? कसं वाटलं सरप्राईज? खूप छान वाटलं तुमचं सरप्राईज. असं थोडं दोघं. आणि इथं आमचे लवी डबी कपल एकमेकाला सर्व करताना. आणि इथे बाबांनी आईसाठी काही डिशेस आणि आईस्क्रीम सर्व करून आणल्या होत्या त्यांच्या हाताने. आणि आम्ही त्यांना दोघांनी एकमेकांना भरवायला सांगितलं. आणि खरं तर हे छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद बघून खूप छान वाटतं की आज ह्या दोघांनी त्यांच्या आयुष्यातील खूप खडतर प्रवास पार पाडून आज आमच्यासमोर आयुष्यातल्या ज्या गोष्टी त्यांना छोट्या छोट्या गोष्टी अनुभवायला नाही मिळाल्या, ते आज छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत आहेत. हे बघून खूप छान वाटतं. आणि इथे आमचं धाकलं दनी शिवांश राजे एकटेच आईस्क्रीमवर ताव मारत असताना आणि त्याने त्याच्या मम्माला सुद्धा भरवलं. ओके जिजा, तू काय खातीये? वेदू, तू काय खातीयेस? तुम्हाला दोघांना जेवण? तुम्हाला जेवणात आल्यामुळं माझा हा आनंद आज गगनात मावळाचा झाला. अरे बापरे, छान चपल तयार झालं आपलं. छान फॅमिली तयार झाली. हा ते तर आहे, त्यांच्यामुळे झालंय. नाही तर आपलं काय होतं. आज मुलं सेटल झाले, छान आनंदी आहेस ना? देवांश, तू काय खातोय? आवडलं तुला?
त्यानंतर मी मेन कोर्स घेऊन आईस्क्रीम घेतली आणि इकडे बाबा आईंच्या कानात कुठला तरी जुना किस्सा आठवल्याबद्दल ते सांगत होते आणि आई खूप ब्लश करत होत्या. नक्कीच आपण तो किस्सा एक दिवशी ऐकूया. तुम्हाला ऐकायचा असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा, मी त्यावरती नक्की एक ब्लॉग बनवीन. आणि इकडे वेदू आईबाबांकडे जाऊन बसल्यामुळे शिवांशचा असा राग अनावर झाला आहे आणि तो आईंच्या अंगावर धावून गेला आहे. का तर तुम्ही दोघांनी वेदूला घेतलं आणि मला घेतलं नाही, ह्यामुळे त्या दोघांची भांडणं चाललीत आणि तो आईला खूप मारतोय. आमची एकत्र फॅमिली असल्यामुळे सगळी मुलं आईबाबांच्या नेहमी होती आणि फायनली तो मुवमेंट आम्ही आईबाबांचं सेलिब्रेशन केलं. एक छोटासा केक आणून सगळ्या मुलांनी त्यांच्याबरोबर कट केला आणि त्यांना खूप खूप छान वाटलं. तर एक क्यूट अशा सेलिब्रेशननंतर आम्ही सगळे मॉल फिरायला निघालो आणि सगळे एस्केलेटरनी खालच्या फ्लोअरला उतरले आणि मॉलमध्ये इकडे तिकडे रोम करत असताना मुलांची नजर पडली ते म्हणजे स्काय जम्परकडे आणि सगळीच मुले तिकडे धाव घेतली त्यांनी पटकन आणि शिव तर आमचा पटकनच पळत गेला आहे आणि सगळी मुले खूप एक्सायटेड झाली आणि आम्हाला खेळायचं आहे म्हणून हट्ट करू लागली. आणि मग दीदी आणि भाऊजी यांनी तिथे एन्क्वायरी केली आणि तासाभरासाठी मुलांना एन्जॉय करण्यासाठी सोडून आम्ही गेलो पुढे. आईंना काही क्रॉकरी शॉपिंग करायची होती म्हणून त्या बाबांना विचारत होते. हो ना, आपल्या घरासाठी बघूया. डिनर सेट छान आहे, चला. आणि मग आम्ही नीलकमल ह्या शॉपमध्ये व्हिजिट केलं, नीलकमल होम्स. तिथे सर्व प्रकारचे क्रॉकरी मिळतात. व्हाईट कलर छान आहे. व्हाईट कलर मध्ये कसं नाही नाही, निघतात लगेच. छान आहे. घ्या का? क्वालिटी पण चांगली आहे. क्वालिटी चांगली आहे, कलर पण चांगला नाही, निघते आहे. वॉश केल्यानंतर निघते छान. थोडा कलर थोडा वेगळा असतो ना. तर मग ते दोघंही शॉपिंग करत होते आणि ते दोघे इतके क्यूट दिसत होते शॉपिंग करत असताना. मी लपून त्यांचा व्हिडिओ काढला आहे आणि ॲक्च्युली आमच्या घरात असं आहे की काहीही वस्तू हवी असली की ते बाबा आम्हाला घरी आणून देतात, कुठल्याही ब्रँडचं असू देत. पण आज ते दोघांनी पहिल्यांदा सोबत शॉपिंग केली आहे आणि खूप छान ते रमले होते डिस्कशन करत आणि आम्ही त्यानंतर सगळी शॉपिंग केली आणि अशा पद्धतीने आजचा आमचा हा दिवस आणि व्लॉग संपलेला आहे. तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.